Hey, hi students. I am Moholkar sir here. Last some lectures we have seen already F.W. Taylor, Henry Fayol, and their management thoughts. Now this lecture we have started Peter Drucker and his contribution to management. Peter F. Drucker and his contribution to management. About no this management before we need to some know about Peter Drucker. Peter Drucker is known as father of modern management, and his theory backgrounded by psychology, sociology, law, and journalism. Let's see what is contribution about management by Peter F. Drucker. First is nature of management. बघा यामध्ये नेचर ऑफ मॅनेजमेंट यामध्ये नैसर्गिक पद्धतीनं काम करण्यास मुक्त विचारानं काम करण्यास ड्रकर यांची सहमती होती. ते नेहमी ब्युरोक्रॅटिक स्ट्रॅटर्जी याच्या विरोधात असायचे. ब्युरोक्रॅटिक म्हणजे जे आपण हुकुमशाही पद्धती म्हणतो अगदी त्याच्या विरोधात होते. आणि ते नेहमी म्हणायचे की क्रिएटिव्ह अँड इनोव्हेशन असलं पाहिजे ऑर्गनायझेशनमध्ये. आणि याशिवाय राईट पर्स्पेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच डिसिजन घेता आलं पाहिजे. राईट टायमिंगला राईट डिसिजन घेण्याचा अधिकार त्या मॅनेजमेंटमध्ये असला पाहिजे. किंबहुना लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं असतं तर हुकुमशाहीमध्ये तो हुकूम देणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत बसावी लागते. म्हणून त्यांनी या नेचर ऑफ मॅनेजमेंटमध्ये महत्वाची आणखी एक गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे मॅनेजमेंट नीड मोर प्रॅक्टिस दॅन सायन्स. दॅन सायन्स हा शब्द का वापरला हो त्यांनी? कारण केवळ प्रॅक्टिकल काही गोष्टी समजून घेऊन उपयोग होणार नाही. कारण मानव हे केवळ साधन नाही तर संसाधन आहे. त्याला सुद्धा भावना असतात, त्याच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या कला असतात. आणि त्या कलेला वाव मिळण्यासाठी नेचर ऑफ मॅनेजमेंट हा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. म्हणूनच त्यांना फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. तर नेचर ऑफ मॅनेजमेंट यामध्ये आता लक्षात तुम्ही काय ठेवणार तर ते हुकुमशाहीच्या विरोधात होते. ऑर्गनायझेशन नेहमी क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असली पाहिजे. राईट अधिकार घेण्याचे हक्क असले पाहिजेत. आणि एखाद्या कलेप्रमाणे आपली विविध गुण दर्शवण्याची संधी मिळाली पाहिजे. हे ड्रकर यांचं मत होतं. दुसरा फंक्शन आहे किंवा कॉन्ट्रीब्यूट आहे मॅनेजमेंट फंक्शन. यामध्ये मुळातच त्यांना असं म्हणायचं होतं मॅनेजमेंट हॅज नो फंक्शन्स. कारण मॅनेजमेंट काहीच काम करत नाही तर काय करतं? कंट्रोल करत असतं. कशा पद्धतीनं? तर ऑर्गन ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. एखाद्या संस्थेचा तो महत्वपूर्ण अवयव आहे.
या पद्धतीनं त्यांनी काम केलं पाहिजे. आणि मॅनेजमेंट मस्ट बी कॉन्ट्रीब्यूट. कशात मॅनेजमेंटने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे? मिशन. कोणतं मिशन? जे आपण ऑब्जेक्टिव्ह गोल्स म्हणत असतो यामध्ये. वर्क प्रोडक्टिव्ह. आपली उत्पादन क्षमता कशी वाढली पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सामाजिक जबाबदाऱ्या कशा चांगल्या पद्धतीनं पार पडता आल्या पाहिजेत याकडं लक्ष दिलं पाहिजे. कोण? मॅनेजमेंटने. म्हणून मॅनेजमेंट फंक्शन काय सांगतं की त्यांना खरंच कोणत्या पद्धतीनं काम करायचं आहे. यानंतर आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. का हो? ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर यामध्ये आपण पाहिलेलं आहे लास्ट सेमिस्टरमध्ये. मग यांनी असं का सांगितलेलं आहे की ऑर्गनायझेशन नेहमी एक स्ट्रक्चरमध्ये असावं? कारण अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बेस्ड ऑन परफॉर्मन्स. कशावरती असलं पाहिजे? परफॉर्मन्सवरती, नॉट अ पोझिशन. आज आपण उलट पाहतोय, पोझिशनवरती परफॉर्मन्स ठरवला जातो. परंतु ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे? बेस्ड ऑन परफॉर्मन्स, नॉट टू पोझिशन. आणि दुसरं म्हणजे लेस मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन लेवल. लेस मेंबर म्हणजे बघा, ॲक्टिव्हिटी, डिसिजन, रिलेशन, ॲनालिसिस या घटकांकडं, वेगवेगळ्या घटकाकडं वेगवेगळी माणसं विभागून दिली पाहिजे. म्हणजे पहा, ॲक्टिव्हिटीकडे लक्ष दिलं पाहिजे, निर्णय क्षमतेकडे लक्ष दिलं पाहिजे, रिलेशन ॲनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणून या पद्धतीनं हे स्ट्रक्चर ड्रकर यांनी दर्शवलेलं आहे. यानंतर आहे फेडरलिझम. फेडरलिझम तुमच्या परिचयाचं आहे, आमच्या परिचयाचं आहे. आपण भारतीय कायदा किंवा संसद असं जे म्हणत असतो, त्याचे अधिकार केंद्रीय असतात, एकवटलेले असतात. जो निर्णय होईल तो निर्णय सर्व राज्यांना लागू पडत असतो. मात्र अशाच प्रकारचे कार्य ड्रकर यांनी त्यांच्या मॅनेजमेंट थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येकानं काम करावं का? तर करावं. मात्र कंट्रोल कोणाचं असावं? तर सेंट्रलाइज, म्हणजेच त्या उच्च मॅनेजमेंट अधिकाऱ्यांचं. प्रत्येकाला काम करत असताना स्वाभाविक मोकळेपणा असावा, परंतु त्यावरती नियंत्रण मात्र एका व्यक्तीचं असावं, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. यालाच फेडरलिझम असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर अतिशय महत्त्वाचा त्यांच्या मॅनेजमेंट थेअरीमधला मॅनेजमेंट बाय MBO. MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. MBO मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? बघा, एखाद्या वर्कर्स किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना आपण ती संस्था किंवा ती ऑर्गनायझेशन आपली आहे या उद्देशानं काम करत असतो. मात्र काम करत असताना कधी कधी त्या कामगारामध्ये निराशा सुद्धा निर्माण होत असते. मॅनेजमेंटने सांगितलेली कार्य त्यांना पटत नसतात. मग यापूर्वी काय व्हायचं? तर मॅनेजमेंट गोल्स ठरवायचे आणि अचीव करण्यासाठी लोअर मॅनेजमेंट त्यासाठी रात्रंदिवस झटत असायचा. तर कधी कधी काम करत असताना लोअर मॅनेजमेंटला त्या चुका कळून सुद्धा ते बोलू शकत नव्हते.
मात्र ड्रकर यांनी त्यांच्या मॅनेजमेंट थेअरीमध्ये एक संधी दिलेली आहे. ती 4 टप्प्यामध्ये आहे. पहिला आहे जॉईंटली सेटिंग गोल, की केवळ उच्च अधिकाऱ्यांनाच मॅनेजमेंटमध्ये अधिकार नाहीत, तर लोअर लेवलच्या कामगार, सुपरवायझर, डेप्युटी मॅनेजमेंट या सर्वांना मॅनेजमेंट करण्याची संधी दिली जाते. दुसरा आहे पिरियडिक रिव्ह्यू. पिरियडिक रिव्ह्यू काय आहे, तर केलेल्या कार्याचा पुनरावलोकन हे काही कालावधीनंतर त्यांच्याकडून घेतला पाहिजे. जसे तुमचे वार्षिक शैक्षणिक वर्ष संपलं जातं, त्या कालावधीमध्ये तुमचं रिव्ह्यू परीक्षेद्वारे मूल्यमापन केलं जातं. याच पद्धतीनं कामगारांचं सुद्धा किंवा सर्वांचं सुद्धा त्या सेट गोल केल्यानंतर त्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. देन अलोकेटिंग रिवॉर्ड्स बेस्ड ऑन प्रोग्रेस. केवळ मोठी अचीवमेंट झाल्यानंतरच त्यांचा सन्मान केला जावा असं काही नसतं. छोट्या छोट्या यशामध्ये सर्वांना सहभागी करून घेतल्यानंतर, त्यांना प्रोत्साहन दिल्यानंतर, त्यावेळी त्यांची स्तुती केल्यानंतर प्रोडक्टिव्ह वाढली जाते आणि यश चांगल्या प्रमाणात मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि चौथा टप्पा आहे कंट्रोल इफ गोल्स आर नॉट फुलफिल. आणि समजा एवढं प्रयत्न करूनही जर आपल्याला ती ठरवलेली ध्येय धोरणे गाठता आली नाहीत, तर आपण नाराज व्हायचं का नाही. तर आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे आणि ॲनालाइज करता आलं पाहिजे. हा घटक मॅनेजमेंट बाय ऑर्गनायझेशन किंवा मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह या घटकामध्ये ड्रकर यांनी समजवलेला आहे. आज आपण इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.